सगळ्यांच्या सरकारमध्ये पगार पाहिजे बाहेर शिकेल आहे, परंतु आजच्या व्यवस्थेबद्दल सगळी वेगळी जनता महिना भरला ही चर्चा एक वर्षभर आरक्षित आहे. आणि पहिल्याच लोकांची शंका आहे की इंग्लिश महाराजांनी मुलीचं लग्न घालून कोण नाही केलं. लोकांचं पहिलेच शंका आहे की इंग्लिश महाराज लोकांना सांगा की लग्न सायचं आणि स्वतः मोठा करा त्याचं उत्तम असेल ज्याची परिस्थिती आहे त्यामुळे सरकारने दिलाय, त्यांना सरकारने दिलं आणि त्याच्यावर नागरिकांची स्वरूपात आहे त्यामुळे घरी केलं पहिली की डिग्रीकर म्हणाले जेवण करतात मठ्यावर मी जोर काही महिना केला होता. पहिला प्रश्न सगळे कार्यपासून वाचले त्याच्याबद्दल बोलायचं तुम्हाला नाही काय. दुसरी गोष्ट बऱ्याच लोकांनी मी गुन्हा केलंच असं मुद्दा तिसरा मुद्दा असं की बऱ्याच बरोबर होत्या की तिसरी गोष्ट अशी पारशी जेवण असं रात्री सकाळी आणि नंतर आपण जे जेवण करायचं वारकरी माणसं मी पारशी छत्रपती मी दुसऱ्या भविष्य पहिली गोष्ट आहे. मग बऱ्याच लोकांची विधायक सुंदर आहे या कार्यक्रम मुलीचा काय केला मला तुम्हाला बसणाऱ्याला माहीत असेल शिवकी आणि मुलगा अनेक मोठा हे तुम्हाला आनंद दिसते. आज माझी मुलगी मुलीला हे दिसते पण आम्ही दोघं चिंतनकार असताना माझ्या मुलीला आणि माझ्या मुलाला कधीही वडिलांचं सुख कधी मिळालं नाही. 3 महिन्याची माझी मुलगी असताना दुसऱ्याच्या घरामध्ये घेऊन आम्ही निधन गेली. माझ्या मुलांनी 10वी पर्यंत आतापर्यंत त्यांची वडिलांचा संपर्क कधी आला नाही. तुम्हाला पाहिजेच असेल शास्त्री बसले मला स्वतःचा मुलगा नामदेव शाळेत त्यांनी सांगितलं मी 3 वर्षामध्ये माझ्या स्वतःच्या मुलाला सुद्धा भेटायला शास्त्री सांगितली आणि रात्र 32 वर्ष भक्ताचं पाणी करून 6 तास बोलून 800 किलोमीटर प्रवास करून आम्ही कुटुंब लावलं आणि कुटुंब कुटुंबात आलं नसतं आणि नुसतं आणि नुसतं कुटुंबच नाही झालं तर समाजातला देणदार आम्ही कोणत्याच क्षेत्रात कमी पडलो नाही. असलेल्या कोणत्याही माणसाला सांगावं की आम्ही कोणत्याही क्षेत्र असो मंदिर बांधायचं आम्ही पुढे जाऊ, सत्ता करायचा आम्ही पुढे जाऊ, विद्यालय चालवायचं आम्ही पुढे जाऊ. अनेक लोकांनी विद्यालय चालवले असतील पण आतापर्यंत 1 रुपया न घेता 13 शिक्षकांना नोकरी देणारा एखादी संस्था मला महाराष्ट्रात दाखवा. जयंती माझ्याकडे 15 लोक काम करतात 1 रुपया न घेता मी विद्यालय घेतलं आणि आतापर्यंत विद्यालयाला 5वी ते 10वी पर्यंत शासकीय फी सुद्धा नाही असं विद्यालय मी चालवतो. परंतु मला ट्रोल करताना ही गोष्ट काय प्रत्येकाने जीवनामध्ये सावरलं पाहिजे. आता या गोष्टी आता उद्या प्रश्न होता नाही एवढा खर्च यांनी उपलब्ध केला कसा हे पैसे आणले म्हणून मग काही एक वर्ग असा म्हणे जनतेतील बोला गेले आणि जनतेला भेटले. दुसरा वर्ग असा म्हणे त्यांनी जनता लुटली. तिसरा वर्ग असा म्हणे त्याला सगळ्यात समर्पक उत्तर आहे माझ्यावर प्रेम करणारी जेवढी भक्त मंडळी आहे त्या भक्त मंडळींनी 90% लग्नाचा खर्च स्वतः केला. असेल तांदूळ साहेब असतील आमचे सगळे मित्रपरिवार असेल तुम्ही बँकवाल्याला विचारा, मंडपावाल्याला विचारा, आचरणाला विचारा. आतापर्यंत माझे 26 वर्ष एकाही परिवाराने आचरणाने कव्हर केले. त्यामुळे तो ढोल करण्याचा कोणाला अधिकार नाही. तेव्हा आता मला देणारे केलं त्यामुळे त्याच्यावर व्हायचं काही काम नाही. फक्त मी तुम्हाला एकच सांगेल हे जे ढोल करत आहे ना
उत्पादनाचा प्रश्न. मी किती सांगितलं तरी 1,00,000 रुपये जरी घेऊन सोयीची नाही आली तर गुजरात शिकून चालू होईल. सगळीकडे नाही तरी घालली तरी त्याच्यामध्ये ते होईल. एक शब्द समजा विश्वाने जेवढे ग्रंथ झाले त्या ग्रंथांमध्ये श्री गणेश ओम श्री गणेश ओम नमः शिवाय. पण सांगेव सृष्टीला सांगेव म्हणजे 3 विषय, एक हरियोग आणि एक ज्ञानयोग. सांगेव महाराज हरियोग आणि ज्ञानेश्वर महाराज ज्ञानयोग. हरियोगातून आलेला पदार्थ ज्ञानयोगातून येते तेव्हा ते गोड आहे, तेव्हा ते गोड आहे. आणि ज्ञानयोगातून पदार्थ लागते ते हरियोगाला लागते त्यामुळे त्याला म्हणजे 65 वगैरे आणि 65 वगैरे 3 वगैरे असते. त्यामुळे इतके सुद्धा ती सुरुवात करेल. अनंतर तुम्ही कोणताही करा आणि त्याला कोणताही आकार द्या, पण त्याला सोनं सोन्याचं सोने पण सोडत. कपडे तुम्ही कोणती घ्या, कापड सूत सोडत नाही. आणि गुळ तुम्ही कापा, फोडा, उभा करा, पाण्यात भाजवा, शिवा, गुळ त्याची गोडी शिक नाही. तसं समाजामध्ये नास्तिक प्रवृत्तीची लोक तुम्ही त्यांना पाहिजेच राहा, ते त्यांचा मूळ स्वभाव सोडू शकत नाही. पण अशी माणसं जरूर तुम्हाला आपल्या जीवाला घेणार घेत नाही. प्रथमतः सगळ्यांनी आवाज मानतो, सगळ्यांनी तुमचं कौतुक करावं जोडत आहे. हा वेळ जास्त आहे. तुम्ही माझ्यासाठी जेवढं प्रेम आतापर्यंत टिकवलं हे तुमचं माझं, तुमचं माझं, मी तुमचा मुलाच समजे असं संपूर्ण शेवटपर्यंत राहावं, प्रेम राहावं. आणि सगळे माझं जीवन यामध्ये मला देशमुख साहेबांचा अनुभव सहकार्य मिळालं आणि हा कार्यक्रम डॉक्टर साहेब देशमुख साहेब परिवाराने केला. मी याकडे गाईड केलं नाही. याच्यानंतर होती आणि मला असतो की जीवन सगळ्याचे पडून जायचे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.